नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार या पदासाठी लागणारे आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे। बघा, त्याचे उत्तर काय पाहिजे, भारताचा सर्वाधिक भूभाग विद्यार्थी मित्रांनो प्राचीन पठारांनी व्यापलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मरियाना गर्ता। मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामधला गर्ता आहे। बघा, त्याचे उत्तर काय पाहिजे, मरियाना गर्ता विद्यार्थी मित्रांनो पॅसिफिक या महासागरामधला गर्ता आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारले, नर्मदा नदी। नर्मदा नदी विचारली खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे। बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नर्मदा नदी विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं, नेफा। नेफा विचारले खालीलपैकी कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे। बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। नेफा विद्यार्थी मित्रांनो पहा, अरुणाचल प्रदेश बघा राज्याचे विद्यार्थी मित्रांनो नेफा हे त्यांचं जुनं नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। आता आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर असेल। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, आग्रा बघा शहर विद्यार्थी मित्रांनो यमुना नदीच्या काठावर आग्रा हे शहर आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणतं राज्य आहे। आता खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल, तर झारखंड बघा राज्य विद्यार्थी मित्रांनो खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणतं, झारखंड राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय, जिना हाऊस विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक वास्तू आहे, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे। बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, जिना हाऊस विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो। आता पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, पोंगल हा सण विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, का दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल बघा या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 भरतपूर हे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे। बघा, भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान आहे, पक्ष्यांसाठी बघा राखीव आहे, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, भरतपूर राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते। बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते, विनोबा भावे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो धनंजय गाडगीळ बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे।
विषय क्रमांक पुढचा, गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? गणित विषयामध्ये रॅगलर बघा ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लोकहितवादी. आता लोकहितवादी यांचं बघा संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बघा हा पण बघा PYQ प्रश्न आहे. लोकहितवादी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख विद्यार्थी मित्रांनो हे लोकहितवादी बघा यांचं संपूर्ण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, इंग्लंडमध्ये विचारले इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर काय पाहिजे? श्यामजी कृष्ण वर्मा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले होते? धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, सरोजिनी नायडू बघा यांनी नेतृत्व केले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? प्रार्थना समाजाचे संस्थापक. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. प्रार्थना समाजाचे संस्थापक विद्यार्थी मित्रांनो आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय? भारतामधली पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली होती? आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे सन 1853. सन 1853 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामधली पहिली रेल्वे धावली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं? बारडोली सत्याग्रह. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. बारडोली सत्याग्रह यांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 याला सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी विद्यार्थी मित्रांनो बारडोली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी केले होते. विषय क्रमांक पुढचा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा हा पण बघा या ठिकाणी PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस बघा यांनी केली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, काकोरी कटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? काकोरी कट. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? काकोरी कटाचं नेतृत्व कोणी केले होते? चंद्रशेखर आझाद बघा यांनी केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मिठाच्या सत्याग्रहाच्या प्रसिद्धीमुळे असलेले शिरोडा हे गाव खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा शिरोडा बघा हे गाव काय आहे? या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला होता. शिरोडा हे गाव विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर केलं पाहिजे शिरोडा गाव विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता? आता मूलभूत हक्कांचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता? कराची अधिवेशन. कराची या अधिवेशनामध्ये विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा, रिव्होल्युशनरी हे पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? रिव्होल्युशनरी बघा या नावाचं पत्रक होतं. हे पत्रक कोणी सुरू केलेलं पत्रक आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रिव्होल्युशनरी बघा पत्रक विद्यार्थी मित्रांनो सचिंद्रनाथ सन्याल बघा यांनी सुरू केलेलं पत्रक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले? मुळशी येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले होते? सेनापती बापट यांनी केले होते पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, बाबू गेनू यांनी बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनू यांनी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बघा त्यांनी मुंबई या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधीजी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते? आता राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून बघा महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज बघा परिषदेला हजर होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस बघा हा सन्मान खालीलपैकी कोणाला दिला होता? आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. इंग्रज सरकारने बघा जस्टिस ऑफ पीस बघा हा बहुमोल सन्मान नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना दिला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली होती?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. गोग आगरकर असेल, लोकमान्य टिळक असेल, चिपळूणकर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सीमारेषा कोणती असेल? ड्युरँड लाईन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. चप्राळा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चप्राळा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, चप्राळा हे अभय अरण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अंदमान व निकोबार. अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. अंदमान व निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दलदलयुक्त मृदा. दलदलयुक्त मृदा विचारली कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? दलदलयुक्त मृदा विद्यार्थी मित्रांनो ताग बघा या पिकासाठी उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जमशेदपूर. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर कुठं असेल? जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गाविलगड या नावाने प्रसिद्ध असलेलं ठिकाण. आता गाविलगड टेकड्या कुठं आहेत बघा सर्वांनी सांगायचंय. गाविलगड टेकड्या विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना बघा सन 1851. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सन 1800. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सन 1951 बघा या वर्षी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? आता कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कोकणामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो धरणे बांधणे शक्य नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठं असेल? परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? महाराष्ट्र राज्याचा बघा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? योग्य उत्तर काय पाहिजे? उष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश. उष्णकटिबंधीय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्यसभेच्या सभासद. आता राज्यसभेचा सभासद या ठिकाणी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? राज्यसभेचा बघा सदस्य व्हायचा असेल तर किमान वय या ठिकाणी 30 वर्ष लागते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालवलेली आहे? कोणत्या कलमानुसार विद्यार्थी मित्रांनो अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो. कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल लोकसभेला जबाबदार असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमधील बघा कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश? मूलभूत हक्क बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? मूलभूत हक्क यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे? कलम 12 ते 35. कलम 12 ते 35 विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क यांच्या संबंधीचे कलम आहे. विषय क्रमांक पुढचा, एका सांकेतिक भाषेमध्ये पेपर बघा हा शब्द या ठिकाणी अशा प्रकारचा असतो. एका सांकेतिक भाषेमध्ये पेपर हा शब्द अशा प्रकारचा आहे. तर हाऊस बघा या ठिकाणी हा पेपर बघा शब्द कशा प्रकारे लिहिता येईल? बघा या ठिकाणी बघा पेपरला उलटं केलेलं बघा PAPER बघा उलटं सुरुवात केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्याला पाहिजे? बघा ई पासून बघा आपली सुरुवात होईल आणि शेवटी H येईल. म्हणजे याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहू. त्या ठिकाणी काय भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत? मूलभूत हक्क किती बहाल केलेले आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? 6 या ठिकाणी मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे देतात? केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे काय? UPSCचे अध्यक्ष आपला राजीनामा बघा राष्ट्रपती यांच्याकडे देतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी संविधानाच्या कोणत्या भागामध्ये दिसून येतो? भारतीय संविधान यांचा सारांश विचारलाय, कोणत्या भागामध्ये दिसून येतो? बघा, संविधानाचा सरनामामध्ये या ठिकाणी सारांश दिसतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी करण्यात आली होती? तर वसाहतीचं स्वराज्य यांची मागणी करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय विचारलंय? काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव झाला होता प्रश्न आपल्याकडे सन 1929. बघा, लाहोरच्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला होता. बघा, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची कोणी केली होती? सार्वजनिक काका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे बघा खालीलपैकी कोणी म्हटले होते? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? पाकिस्तान या कल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? बघा, सर्वांचे योग्य उत्तर बघा, मोहम्मद इक्बाल. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1942च्या आंदोलनामध्ये आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये कोणत्या महिलेचा सहभाग होता? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? उषा मेहता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये विचारले तापमान कसे असते? विषुववृत्तीय पट्टा. बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे? वर्षभर कोरडे आणि उष्ण हवामान असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, सातपुडा या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? सातपुडा या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर या ठिकाणी धूपगड यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे घनतेचे राज्य भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? अरुणाचल प्रदेश. बघा, सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विषुववृत्तीय प्रदेशातील अरण्यांना काय म्हणतात? सदाहरित वने असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं. ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? ज्यूट म्हणजे काय असतो? ताग. बघा, तागाचं सर्वाधिक उत्पादन कुठे होते? बांगलादेशामध्ये बघा सर्वाधिक या ठिकाणी ज्यूटचं उत्पादन होत असते. विषय क्रमांक पुढचा, अथेन्स हे शहर विचारले खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? अथेन्स बघा, हे शहर कोणत्या देशामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.